आहे पटकन आपल्याला कळलं, तेव्हा कुठे यंत्र होतं. परंतु एकच यंत्र त्याच्याजवळ होतं. गोड हातामध्ये घ्यायचं, ते आपल्या दाताने टाकून बघायचं. गोड जर असेल तर एका बाजूला ठेवायचं, आंबट जर असेल तर आपण स्वतः खाऊन टाकायचं, नाही तर फेकून द्यायचं. नंतर असले परंतु ठेवायचं कसं? जवळ तर कुठली पिशवी नाही. आम्ही एखाद्या बाजारामध्ये गेल्यानंतर तेव्हा कुठे पिशवी तिथं होती. लागला आपला शर्ट, फाईला मारली गाठ आणि तीच त्यांनी पिशवी तिथं बनवली. अत्यंत प्रसन्न आले देवाजवळ. दुपारची वेळ होती. स्वामी नुकतेच दुपारच्या विश्रांतीवरनं तिथं उठलेले आहेत आणि स्वामींजवळ तिथे गेले. स्वामींना म्हणतात की जी मी बोरं आणलेले आहेत ते दिले ना मला, तुम्हाला तिथं द्यायचं. कुटुंबांची मीरा ते झाले स्वतःचे स्वकर्म. त्या कर्माला आपल्याला परमेश्वर सुद्धा आपल्या प्रसन्नतेचा होऊ शकतो. देवाला सुद्धा अत्यंत आनंद वाटला आणि देवाने एक एक बोर तिथं खायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदा आल्या त्यांनी बघितलं की दादा बोर खातायत, स्वामी बोर खातायत. बोर तर सगळे तर असे कुरतडलेले आहेत, सगळे चव चाकलेले आहे. रागवतात तिथं आणि म्हणतात की अरे बाबाला तू उच्चिष्ट बोर, ते उष्टे बोर तू बाबांसाठी तू आणले. सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी तिथं म्हणतात की बोर जरी उष्टे असले ना, त्याचा भाव मात्र पुष्टा नाही. हा जो भाव आहे ना, हा भाव आमच्यामध्ये निर्माण होत आहे ना गरजेचा. पदार्थ कोणतेही असू द्या, परंतु त्या परमेश्वराला आम्हाला कशा पद्धतीने ते समर्पित करता आले पाहिजे. एकांतामध्ये राहणारे साधक आहे, विश्वाने तो कुठे मिळत नाही ना. कदाचित तिथं कुठे आलं काय? वृक्षांना तर भिक्षांना येतात त्यांच्या झोळीमध्ये, परंतु तेच देवाला दाखवतात. गरीबाची चटणी भाकर आहे देवा, माझ्या या अल्प स्वल्प क्रियेचा भाव क्रियेचा तुम्ही त्याचा स्वीकार करा. देवाला सुद्धा भाव तिचा प्रिय आहे ना. तो तर कसा आहे की तो तर भावग्राही जनार्दन तो आहे. परमेश्वराची भक्ती करत असताना आपल्याला प्राथमिक अवस्था समजल्यानंतर आपल्याजवळ ज्ञान जरी नसलं तरी पण, परंतु भाव आपला शुद्ध असणं गरजेचं आहे. आणि भाव जर शुद्ध जर नसला, नुसतं ज्ञान जर आपल्याजवळ जर असलं तर ज्ञानामध्ये मग अहंकाराचा तिथं लवलेश, तिथं त्याचा तिथं लवलेश निर्माण होतो. आणि अहंकार आपल्यामध्ये जर एकदा का जर आला तर त्याला कुठेच तिथं थारा नाही. अहंकाराला कुठेच तिथं थारा नाही.